आकाशवाणी मुंबई. मी राजेश शिरभाते आणि मी सूर्यकांत आवटे. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. देशातल्या आदिवासी भागाचा विकास आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही. शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचं तसंच फलोत्पादन क्षेत्रातल्या संधींचा उपयोग करून घेण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात आता 29 नोव्हेंबरला सुनावणी. दोन्ही पक्षकारांना लेखी स्वरूपात बाजू मांडण्याचे निर्देश. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन. ग्रामीण भागात 1000 कौशल्य केंद्र सुरू करण्याची कौशल्य विकास मंत्र्यांची घोषणा. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल रुपयाचा पथदर्शी प्रकल्प सुरू. देशातल्या आदिवासी भागाचा विकास आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी भाजपा सरकार कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातमध्ये पंचमहाल जिल्ह्यात जांबुघोडा इथं सुमारे 860 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर आयोजित मेळाव्यात बोलत होते. आदिवासी समाजासाठी पहिल्यांदाच स्वतंत्र मंत्रालय भाजपा सरकारनं निर्माण केलं आणि वनधनसारख्या यशस्वी योजना राबवल्या. विकास आणि धोरण प्रक्रियेत आपला सहभाग वाढत असल्याची भावना आदिवासी समाजात पहिल्यांदाच निर्माण झाली असल्याचं ते म्हणाले. तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांना सिंचन आणि वयोवृद्ध लोकांना आरोग्य सुविधा पुरवण्यावर सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे, असं त्यांनी सांगितलं. गुजरात सरकारनं सुरू केलेल्या वनबंधू कल्याण योजनेची विकासातली भूमिका त्यांनी यावेळी अधोरेखित केली. नवे प्रकल्प आदिवासी युवकांसाठी शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या नव्या संधी पुरवतील, असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज श्री गुरु गोविंद विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचं, प्राथमिक शाळांचं तसंच आदिवासी स्वातंत्र्य योद्धा राजारूप सिंग नायक आणि संत जोरिया परमेश्वर यांच्या गावांमध्ये म्हणजे दांडियापूर आणि वेदक इथं बांधलेल्या स्मारकांचं उद्घाटन केलं. गोध्रा वैद्यकीय महाविद्यालय आणि कौशल्य विद्यापीठ तसंच नव्या केंद्रीय विद्यालयाची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांनी आज केली. प्रधानमंत्र्यांनी आज मोरबी पूर दुर्घटनेबाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्याआधी त्यांनी दुर्घटनास्थळी हवाई संरक्षणाच्या माध्यमातून परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींची त्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांचीही त्यांनी भेट घेतली. मोरबी इथं पोहोचताच त्यांनी दुर्घटनेतल्या मृतांना आदरांजली वाहिली. या अपघातात 134 जणांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावं तसंच शेतीसोबत फलोत्पादन क्षेत्रातल्या संधींचा उपयोगही शेतकऱ्यांनी करून घ्यावा, असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केलं आहे. ते आज पुण्यातल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय प्रबंधन संस्थेनं आयोजित केलेल्या फलोत्पादन पिकामधील मूल्य साखळी वृद्धी क्षमतेबाबतच्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते. कृषी क्षेत्राबरोबर शेतकऱ्याचाही विकास होणं आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनीही शेतीवरचा खर्च कमी करून आधुनिक तंत्रज्ञानावर भर द्यायला हवा, अशी सूचना त्यांनी केली. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यावेळी उपस्थित होते. राज्यात शेतकऱ्यांच्या मालाला केंद्र सरकार 2014च्या धोरणानुसार अनुदान देत असून यात बदल करावा, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केली. राज्यातल्या शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं सुनावणी पुढं ढकलली असून आता 29 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत घटनापीठानं दोन्ही पक्षकारांना लेखी स्वरूपात बाजू मांडायला सांगितलं आहे. दोन्ही बाजूंनी कोणते मुद्दे मांडले जातील आणि कोणते वकील बाजू मांडतील याची माहितीही द्यावी, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी इथला स्तूप जीर्ण झाला असून त्यातल्या बाबासाहेबांच्या अस्थी सुरक्षित राहाव्यात, यासाठी या स्तूपाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून या ठिकाणी दीक्षाभूमीप्रमाणे भव्य स्तूप उभारावा. त्यासाठी आंबेडकर कुटुंबियांशी महापालिकेनं चर्चा करावी, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
ते आज मुंबईत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी इथं शासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या सेवा सुविधा आणि नियोजनाच्या आढावा बैठकीत बोलत होते. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीला मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याबाहेर जात असलेल्या उद्योगांच्या टीकेबाबतची खरी स्थिती जनतेसमोर यावी यासाठी येत्या महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या श्वेतपत्रिकेमध्ये महाराष्ट्र शासनानं, उद्योग विभागानं, MIDCनं परदेशी कंपनीबरोबर केलेला पत्रव्यवहार असेल, दावोदसारख्या ठिकाणी झालेल्या बैठका असतील आणि या बैठका झाल्यानंतर याचा रेकॉर्ड उद्योग विभागाकडे आणि MIDCकडे किती आहे याचा पुरावा आम्ही श्वेतपत्रिकेतून महाराष्ट्राला आणि विशेषतः युवा पिढीला देणार आहोत, असं ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या काळात ठाकरे सरकारनं अनेक प्रकल्पांबाबत कंपन्यांशी सामंजस्य करार केले, मात्र त्यापुढची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक असलेली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक 14 महिन्यात घेतलीच नाही, असंही ते म्हणाले. औरंगाबादमधल्या ऑरिक सिटीतला मेडिकल डिव्हाइस पार्क हा प्रकल्प तिथंच होणार असल्याची ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली. केंद्रीय संरक्षण आणि पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज मुंबईतल्या NCC महाराष्ट्र संचालनालयाला भेट दिली आणि तिथं NCC छात्रांबरोबर संवाद साधला. या छात्रांनी देशाचे सर्वोत्कृष्ट नागरिक होण्याचं ध्येय बाळगलं पाहिजे, असं त्यांनी या छात्रांना सांगितलं. या छात्रांकडे चांगली क्षमता असून देशावर एखादं संकट कोसळल्यास हे छात्र मदत करण्यात सगळ्यात पुढे असतात, असंही ते म्हणाले. यावेळी मेजर जनरल YP खंडोरी, अतिरिक्त संचालक ब्रिगेडियर S लाहिरी आदी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामीण तसंच दुर्गम भागातल्या नागरिकांना विनाशुल्क आरोग्य सेवा आणि तपासण्या करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी 2 अत्याधुनिक हेल्थकेअर किट म्हणजेच आरोग्य यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून शरीराचे तापमान, रक्तदाब यापासून ते लिपिड केअरपर्यंतच्या तपासण्या करता येतील. ही यंत्रणा सध्या माणगाव आणि बांदा या 2 प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिली आहे. तसंच ती वापरण्याचं प्रशिक्षणही परिचारिकांना दिलं आहे. पालकमंत्री 4 नोव्हेंबरला याचं उद्घाटन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचं उद्घाटन आज मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झालं. या विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यात कुशल रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीला गती मिळून 5 लाख रोजगार निर्माण होतील, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातल्या शहरी भागात केंद्रित झालेली कौशल्य विकासाची चळवळ ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी येत्या 6 महिन्यात राज्यातल्या ग्रामीण भागात 1000 स्किल सेंटर्स सुरू केली जातील, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केली. या कामामध्ये राज्यातल्या उद्योगांनीही त्यांना आवश्यक असलेल्या कौशल्यांचं प्रशिक्षण देणारी स्किल सेंटर्स उभी करावीत. या कामी राज्य शासन उद्योगांना संपूर्ण सहकार्य करेल, असं ते म्हणाले. राज्यपालांनी विद्यापीठाच्या लोगोचंही यावेळी अनावरण केलं. विद्यापीठ मुंबई केंद्रित न ठेवता राज्यातल्या 6 भागांमध्ये त्याचा विस्तार होईल. येत्या 4 वर्षात 2 लाखांहून अधिक रोजगार निर्मितीसाठी विद्यापीठ कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम राबवेल, असं विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सादरीकरण करताना सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज घाऊक बाजार क्षेत्रात डिजिटल रुपयाचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला. हे चलन सरकारी रोख्यांच्या दुय्यम व्यवहारांसाठी वापरता येऊ शकेल, असं रिझर्व्ह बँकेनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. हे ई-चलन रोख्यांसंबंधीच्या बँकांतर्गत व्यवहारांना अधिक प्रभावी बनवेल, त्याव्यतिरिक्त संबंधित व्यवहारांसाठी होणारा खर्चही कमी करेल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येणाऱ्या अनुभवाच्या आधारे घाऊक बाजारात होणाऱ्या इतर व्यवहारात आणि सीमेपलीकडे केल्या जाणाऱ्या प्रदानांच्या व्यवहारात ई-चलनाचे विविध पथदर्शी प्रकल्प राबवता येऊ शकतील, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. ई-चलन व्यवहार करण्याकरता रिझर्व्ह बँकेनं स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, IDFC फर्स्ट बँक आणि HSBC या 9 बँकांची नामावली घोषित केली आहे. हा प्रकल्प येत्या महिनाभरात किरकोळ क्षेत्रातल्या निवडक ठिकाणी सुरू केला जाणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 375 अंकांची वाढ झाली आणि तो 61,121 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 133 अंकांची वाढ नोंदवत 18,145 अंकांवर बंद झाला. पाण्याची टंचाई ही बहुआयामी आणि गुंतागुंतीची असते आणि त्यावर सर्वांच्या सहकार्यातून तोडगा काढला पाहिजे. त्याचप्रमाणे बदलत्या हवामानाचा जलसंवर्धनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज उत्तर प्रदेशातल्या नॉयडा इथं असलेल्या इंडिया वॉटर वीक या जलसंवर्धन, नदी विकास आणि गंगा पुनर्विकास मंत्रालयाच्या 7व्या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. भारतामध्ये यापूर्वी पाण्याचा प्रश्न बिकट होता, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारनं राबवलेल्या विविध योजनांमुळे पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जालना औद्योगिक वसाहतीमधल्या गीताई स्टील कारखान्यात आज सकाळी लोखंड वितळण्याच्या भट्टीत झालेल्या भीषण स्फोटात 6 कामगार गंभीर भाजले आहेत. जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी या घटनेला दुजोरा दिला. जखमी कामगारांवर जालना आणि औरंगाबाद इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धुळे पोलिसांनी शिरपूर तालुक्यातल्या लाकड्या हनुमान गावात 14 लाखापेक्षा जास्त किमतीची गांजाची रोपं हस्तगत केली आहेत. शेताच्या मधोमध गांजाची रोपं लावून बेकायदेशीर केलं जात असल्याचं समजल्यावर धुळे पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतात छापा टाकला. तूर, मका आणि कापूस या पिकांच्या मध्यभागी 3 ते 6 फूट उंचीची 721 किलो 400 ग्रॅम वजनाची गांजाची झाडं या पथकानं जप्त केली. त्याची किंमत 14,42,800 रुपये इतकी आहे. या प्रकरणी मोहन पावरा आणि भावसिंग पावरा या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला आहे. अवकाळी पावसामुळे चाळीतला साठवणीतला कांदा खराब झाल्यानं आवक घटून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा बटाटा मार्केटमधील घाऊक बाजारात कांद्याचा दर 28 ते 32 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याचा परिणाम किरकोळ बाजारातही होऊन किरकोळ बाजाराचा दर 50 रुपयांपर्यंत वाढले आहेत. सध्या बाजारात 90 ते 100 गाड्या कांद्यांची आवक आहे. साधारण महिनाभरानं नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यावर कांद्याचे दर खाली येण्याची शक्यता असल्याचं कांदा बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितलं. पाणी देणारं जंगल म्हणून प्रख्यात असलेल्या आणि वाशिम तसंच अकोला जिल्ह्याच्या सीमेवर 73.69 वर्ग किलोमीटर क्षेत्रात वसलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातली निसर्ग पर्यटनाची सोय पूर्ववत उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळं या अभयारण्यातल्या जंगल सफारीचा तसंच निसर्ग पाऊलवाट आणि नौका विहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. काटेपूर्णा अभयारण्यात 25 प्रकारच्या सस्तन प्राण्यांसह 123 प्रकारचे प्राणी, नवरंग, स्वर्गीय नर्तक, सुभग आणि हळद्यासारखे 123 प्रकारचे पक्षी तसंच वृक्षांच्या, झुडुपांच्या, वेलींच्या आणि गवतांच्या विविध प्रजाती आढळतात. MTHLवर पहिल्या टप्प्यात सर्वात मोठा ऑर्थो ट्रॅफिक पोलादी धक्का उभारण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला यश आलं आहे. या पोलादी धक्क्याचं वजन 5 ते 6 बोईंग विमाना इतकं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक किंचित घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अलिबाग इथं 35.9 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान औरंगाबाद इथं 12.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या सर्व विभागांमध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आदिवासी भागाचा विकास आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही. शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचं तसंच फलोत्पादन क्षेत्रातल्या संधींचा उपयोग करून घेण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात आता 29 नोव्हेंबरला सुनावणी. दोन्ही पक्षकारांना लेखी स्वरूपात बाजू मांडण्याचे निर्देश. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन. ग्रामीण भागात 1000 कौशल्य केंद्र सुरू करण्याची कौशल्य विकास मंत्र्यांची घोषणा आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल रुपयाचा पथदर्शी प्रकल्प सुरू.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.